आता शेती तर पुन्हा या शेतकऱ्यांना होणे नाही, कारण इतक्या कमी दरामध्ये आमच्या भागात तर आम्हाला शेती काही मिळत नाही। आम्ही हे सगळे जनावरं आणि आमचे काही जे साधन सामग्री असेल परिवारासह त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आता नेऊन सोडणार आहोत। आम्ही सगळे त्यांच्याकडे आमच्या या पूर्ण जमिनीचं जे आहे दानपत्र जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा मुख्यमंत्री असेल यांच्या नावानं लिहून देऊन आणि पुन्हा या शेतीच्या भानगडीमध्ये भविष्यामध्ये कोणी पडू नये याकरिता आम्ही सगळे शेतकरी आमच्या परिवारासह काय जे जीवाचं बरं वाईट करता येईल असं बरं वाईट करण्याचा आमचा निर्धार या ठिकाणी 100% झालेला आहे। आता जे आमच्यावर पाळी आली की रस्त्यावर येऊन हे आंदोलन उभा करण्याचं किंवा लढा देण्याचं तुमच्याकडे अजून वेळ आहे। तुम्ही आताच त्याला लढा द्या। जे तुमच्या मार्गामध्ये किंवा शेतीच्या व्यवसायामध्ये आडवे येईल त्याला आताच आडवं करा। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या या लढ्याचा या आंदोलनाचा आजचा 73वा दिवस। आता अधिवेशन फक्त 5 दिवसाचं राहिलंय की या अधिवेशनामध्ये आम्हाला असं वाटलं की आमचा हा प्रश्न मार्गी लागेल आणि आम्हाला हे आंदोलन पुढे करणं भाग पडणार नाही असं आम्हाला वाटलं होतं। परंतु आतापर्यंत कोणती हालचाल या प्रशासनाच्या किंवा शासनाच्या वतीनं केल्याचं आम्हाला कुठे दिसलं नाही। आम्ही ज्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली तर त्याच वेळेस मुलाबाळासह आमच्या घरच्या मंडळीसह म्हणजे महिलांसह त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलं की आम्ही या आंदोलनावरून उठणार नाही आणि जर आंदोलन आम्ही जर का या ठिकाणी बंद केलं आणि आम्हाला जर का न्याय भेटला नाही तर आम्ही आमच्या सर्व परिवारासह आमचे जे जनावरं असतील जे आमच्याकडे शेतीचे साहित्य असेल, कारण आता शेती तर पुन्हा या शेतकऱ्यांना होणे नाही, कारण इतक्या कमी दरामध्ये आमच्या भागात तर आम्हाला शेती काही मिळत नाही हे आम्हाला आता कळून चुकलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही हे सगळे जनावरं आणि आमचे काही जे साधन सामग्री असेल परिवारासह त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आता नेऊन सोडणार आहोत आणि ते नेऊन सोडून त्यांच्या स्वाधीन करून आम्ही सगळे त्यांच्याकडे आमच्या या पूर्ण जमिनीचं जे आहे दानपत्र जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा मुख्यमंत्री असेल यांच्या नावानं लिहून देऊन आणि पुन्हा या शेतीच्या भानगडीमध्ये भविष्यामध्ये कोणी पडू नये याकरिता आम्ही सगळे शेतकरी आमच्या परिवारासह काय जे जीवाचं बरं वाईट करता येईल असं बरं वाईट करण्याचा आमचा निर्धार या ठिकाणी 100% झालेला आहे। कारण या रस्त्यानं या सगळ्या शेतकऱ्याला असन किंवा शक्तिपीठ मार्ग जे की आता पुन्हा घाट घेतलेला आहे या शासनानं करण्याचा, त्या शेतकऱ्याला सुद्धा यामध्ये संपवण्याचं काम हे शासन करणार आहे। त्यामुळे त्या सुद्धा शेतकऱ्यांना माझी विनंती की आता जे आमच्यावर पाळी आली की रस्त्यावर येऊन हे आंदोलन उभा करण्याचं किंवा लढा देण्याचं तुमच्याकडे अजून वेळ आहे। तुम्ही आताच त्याला लढा द्या। जे तुमच्या मार्गामध्ये किंवा शेतीच्या व्यवसायामध्ये आडवे येईल त्याला आताच आडवं करा की जेणेकरून तुमच्यावर ही पाळी येणार नाही। आता आमच्यावर एक पाळी आली कारण रस्ता हा आमच्या दरवाजा लोक आलेला आहे, म्हणजे खालून काम त्याचं नांदेडकडून होत आलेलं आहे, बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे हा आम्हाला माहिती आहे की आता रस्ता काही थांबणार नाही आणि आमच्या या आंदोलनाला जर शासनानं जर का दुजोरा दिला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत आणि हे जनावरं असतील आमचे किंवा घर परिवार असतील याची उपजीविका पुन्हा होणार नाही। त्यामुळे यांच्या शासनाच्या स्वाधीन करून आम्ही आमचा मार्ग आता या ठिकाणी निवडलेला आहे।